देवा तुझा विसरण व्हावा, तुझा विसरण व्हावा, तुझा विसरण व्हावा. देवा देवा तुझा विसरण व्हावा, तुझा शरण व्हावा, तुझा विसरण व्हावा. आवडी हेच माझे सर्व जोडी, हेच माझे सर्व जोडी, हेच माझे सर्व पृथ्वीराज तात्या आणि अनंत महाराज. हेच दान देगा देवा, हेच दान देगा देवा, दान देगा देवा.
देवा
सर्व जोडी हे गुण गायिना आवडी हेची माझी सर्व जोडी नलगी मुक्ती आणि संपदा किंवा नलगी मुक्ती धन संपदा संत संगदी सदा गुण गायिना आवडी हेची माझी सर्व जोडी तुका म्हणे गर्भवासी सुखी घालावे आम्हासी गुण गायिना आवडी हेची माझी सर्व जोडी समचरण सरोजम सांद नीलांबुदाभम जगननेत पानिमंडनं मंडनानां तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं सदैधवलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरी चरण संताची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांची केली या स्मरण होय सकळ विद्यांच्या दिगरण तेची बंधू श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कारून आता हिची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा गुण गायिना आवडी हेची माझी सर्व जोडी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी
चिंतनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग याचे यावत भूतलावर जन्माला आलेल्या जडजीवाचा उद्धार करण्याकरिता आपला देह अखंड जिजीवणारी वितराग संपन्न पंचमेध निर्माते महाराष्ट्र भूषण देवनिवासी जगद्गुरु जगदवंदनीय सकल कंठभूषित ज्ञानेश्वरी जगद्गुरु तुकोबाराय यांचा उत्कृष्ट असा चारचरणाचा भगवान पंढरीश परमात्म्याकडे मागणी करणारा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. या अभंगावर यथामती यथा अवकाश जशी जमेल अशा प्रकारे आपल्या नियोजित वेळेमध्ये सेवा करण्याचा प्रयत्न करूयात. सेवेपूर्वी परिहार द्यायचा तो म्हणजे असा, पुण्यभूमी पावन क्षेत्र अन्वी हे आपल्या गावामध्ये भगवान पंढरीश परमात्म्याच्या असीम कृपेने साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने भीमराव अण्णा यांच्या इंगळे यांच्या आशीर्वादाने शिवाजी दादा ठेंग यांच्या आशीर्वादाने विदर्भ रत्न संजयजी महाराज पाचपूर बाबा यांच्या आशीर्वादाने प्रकाशजी महाराज जवंजाळ यांच्या आशीर्वादाने 108 हरीश चैतन्य स्वामीजी महाराजांच्या आशीर्वादाने आणि तेजरावजी शास्त्री महाराज यांच्या आशीर्वादाने आणि आमचे मित्र हरिभक्तपरायण भागवताचार्य कृष्णा महाराज मोरे यांच्या मार्गदर्शनाने गावकरी मंडळीच्या सहकार्याने सुंदर सुरू असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह 12वे वर्ष तपपूर्ती सोहळा ज्यांच्या मुखातून आपण कथा श्रवण केली ते भागवताचार्य निरंजन भाईजी महाराज यांच्या मुखातून आपण कथा श्रवण केलेली आहे. महाराजांसाठी एकदा जोरदार टाळ्या सर्वांनी वाजवा. तदनंतर आज कीर्तन सौजन्य ज्यांच्याकडून आहे ते अभिजित दादा राजपूत, बरोबर ना, यांच्यासाठी पण जोरदार टाळ्या सर्वांनी वाजवा. माझ्याबरोबर आलेले महाराष्ट्रातील नामवंत कथाकार कीर्तनकार आमच्या दोघांचे मित्र हरिभक्तपरायण अमोलजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. महाराजांनाही धन्यवाद देतो. दोनही मृदंगाचार्य महाराज, सगळी गुणीजन गायनाचार्य महाराज मंडळी, साऊंड आमचा कृष्णा आणि हनुमंत वाघ या दोघांच्या संयुक्तिक साऊंड आहे, त्यांच्यासाठी पण जोरदार टाळ्या सगळ्यांनी वाजवा. काय चॅनलचं नाव तुमच्या? विदर्भ वारकरी सेवा यूट्यूब चॅनलचे दोघंही दादा या ठिकाणी उपस्थित आहे. का हे तुमचाच एक कॅमेरा? हा पण तिघं आहे का तुम्ही, का दोघं आहे? बरं बरं, या दोघांसाठी पण जोरदार टाळ्या सर्वांनी वाजवा. त्यांना धन्यवाद देतो. विदर्भ वारकरी सेवा यांच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि घंटी दाबाही विसरू नका. द्या दाबून एकदा. हा, त्यांना धन्यवाद देतो. पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद. तिकडच्या त्या महिलांना जागा नसेल तर या मधल्या लाईनमध्ये या. मावल्या हो, आता काही नाही, महाराज आले, आता ह्या लाईनीचं काही काम नाही मधल्या. या इकडं. समिंद्रा आत्या, शांता काकू, कौसामाय, या इकडं पुढं या. इकडे ह्या बघा, या लाईनीत या इकडं. तिकडं आजूबाजूला त्या पुढं बसलेल्या नातवाल खेळवत बसलेल्या म्हाताऱ्या द्या, चष्म्यावाल्या, या इकडं. तिकडं पुरुषांना मोकळं राहू द्या. हे मध्ये जागा आहे ना, या इकडे. अय उठा, हे इकडे पुढं. हा, ते जेवणारेच उठले भाऊ आपल्या आवाजानं. नाही ते काय याचे संधी सोडतात. तुमचं चालू द्या, जेवणारायचं काय नाही. हां, हे दुसऱ्या यायचं आहे. ज्याला जागा नसेल त्याने इकडं पुढे या. विठाला विठाला. सेवेकरता निवडलेला अभंग तुकोबारायांचा आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगामध्ये सांगतात, हेची दान देगा देवा, देवा तुला मला द्यायचं असेल तर हेच दान दे. लक्ष देऊन ऐका, इकडं लक्ष द्या. हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा. मला हेच दान दे देवा, मला तुझा विसर पडला नाही पाहिजे, हे दान तू मला दे. आणि हे दान जर हे बघा, शांतता ठेवा, पटकन बसून घ्या, जिथं जागा आहे तिथे बसा, पटकन बसा. चपला आणा संग, चपला लांब नका ठेवू. हां, नाही तर सोनाचे बोलणे खाण लागतील घरी, बरोबर आहे ना. चपला मांडी खाली ठेवा. हां, जमला आता. हां, म्हणजे मन लागल ऐकण्यात, दुसरं काय नाही. विठाला विठाला. हेची दान देगा देवा. आता लक्ष द्या माझ्याकडे. देवा तुला मला द्यायचं असेल तर हेच दान दे. कोणतं दान दे? तुझा विसर न व्हावा, मला तुझा विसर पडला नाही पाहिजे, हे दान तू मला दे. आणि हे दान जर तू मला दिलंस तर मी काय करेल? गुण गाईन आवडी, आवडीने तुझ्या गुणाचं गुणानुवाद गाईल. हेची माझी सर्व जोडी. याच्यापेक्षा मला काही जोडायचं नाही, मिळवायचं नाही, प्राप्त करायचं नाही. भगवंत म्हणले तुकोबाराय दुसरं काहीतरी मागा, मुक्ती मागा, धन मागा, संपदा मागा. म्हणले न लगे मुक्ती धन संपदा,
किंवा न लगे मुक्ती आणि संपदा. मला द्यायचा असेल देवा तर संताचा संग दे, संत संग देय सदा. भगवंत म्हणले तुकोबारा, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला मिळवायच्या असतील तर तुम्हाला गर्भवासाचं दुःख सहन करावं लागेल. महाराज म्हणले तू आम्हाला गर्भवासात घालणार आहे ना, मग सुखाने घाल ना. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. आता गर्भवासन सुखानं हे पटण्यासारखं आहे का? काय सांगू गर्भीची यातना मज भोगिता नारायणा. गर्भवासीचे दुःख गाडे कवना पुढे सांगावे किंवा मांडावे. कधी कधी गर्भवासातून सुटण्यासाठी विनंती करतात. एक वेळ दुःखापासून मला वेगळं करा. कधी कधी म्हणतात घेईन मी जन्म याचसाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया. हरिनाम कीर्तन संताचे पूजन घालू लोटांगण. कधी कधी म्हणतात उपजून या काला खाऊ उद्या, आहे का नाही दैबात. कधी जन्म घेण्यासाठी आग्रह धरतात आणि कधी कधी गर्भवासातून सुटण्यासाठी विनंती करतात. तर ऐका, गर्भवासामध्ये दुःख आहे पण कुणाला? ज्याच्या मुखामध्ये नाम नाही त्याला. गर्भवासी दुःख नाही येता जाता हृदय असता नाम तुझे. भगवंताचं नाम हृदयात असेल तर गर्भवासाचं दुःख होण्याचं काही कारण नाही. बरोबर आहे ना? बोला चला. पोहणं नसताना विहिरीत उडी मारली तर माणूस काय होईल? बोला ना. बुडून जाईल, मरून जाईल, आहे का नाही? पोहणं नसताना विहिरीत उडी मारली तर तुमचं म्हणणं आहे माणूस मरून जाईल, बुडून जाईल. पण माझ्यावर विश्वास ठेवून पोहणं नसताना विहिरीत उडी मारा, तुम्ही मरणार नाही, बुडणार नाही. पण उद्या काला झाल्यावर मारा. अहो मी सांगतो तुम्हाला, तुम्ही मारा, बिंदास मारा. पोहणं नसताना विहिरीत उडी मारा, तुम्ही मरणार नाही, बुडणार नाही. फक्त सांगड बांधून मारा. सांगड बांधारे बांधारे भक्तीचे नारायण. तसं गर्भवासात उडी मारा पण नामाची सांगड बांधून मारा. दुःख होण्याचं काही कारण नाही, असा एक अर्थ घ्या. किंवा दुसरा अर्थ असा घ्या, माझ्याकडे लक्ष द्या. पुढं जर मोठं सुख दिसत असेल तर छोटं दुःख माणूस आनंदानं सहन करायला तयार होत असतो. मावल्या हो बोला, चोरी होणं चांगलं का वाईट? महिला मंडळ बोला. तुम्हाला बोलता येतं ना? मग बोला ना. नवऱ्याला जेवढं जोरात बोलता तेवढं तर जोरात बोला. त्याचा तर आवाज एका मिनिटात दाबते म्हणा. इथं कशी बोलू? तशीच बोल माय. आता पूर्ण लक्ष द्या माझ्याकडे.
चोरी होणं चांगलं का वाईट? वाईट. आता चोरी चांगली कशी असते तुमच्या पुढं आणून देतो. एका चोराने एका घरीन चोरी केली कृष्णा महाराज, आणि त्याला 10,000 रुपये मिळाले. 10,000त त्याचं समाधान झालं नाही, मग त्यानं दुसरं घर फोडलं. दुसरं घर फोडताना त्याला 5,000 रुपये मिळाले. बोलत चला, पहिल्या घरून किती मिळाले? 10, आणि दुसऱ्या घरून 5. पण ते दुसरं घर फोडताना त्या घरातल्या माणसाला जाग आली, आणि या चोराला कळलं कोणीतरी जागं झालं. जेवढ्या लवकर पळता येईल तेवढ्या लवकर ते पळून गेले. हा माणूस उठला, पाहतो तर काय रात्रीच 5,000 रुपये कपाटात मोजून ठेवले होते मतदानाचे, आपले ते कष्टाचे 5,000 रुपये मोजून ठेवले होते, आणि चोरानं कपाट तोडून चोर घेऊन गेला. रडत बसला, आता काय करावं. तेवढ्यात एका गाठोड्याकडे लक्ष गेलं. कशाचं गाठोडं आहे म्हणून पावं झाला असं. चोरानं मागच्या घरून आणलेलं 10,000चं गाठोडं गडबडीत तिथं विसरलं, आणि 5 घेऊन निघून गेला. आता चोरी होणं चांगलं का वाईट? बोला. गेले किती हजार? 5, आणि मिळाले किती? 10. मग फायदा कितीचा? 5चा. रोज होऊ द्या ना, तुमच्या घरी नाही, माझ्या घरी. एका चोरी मागं 5,000चा फायदा असेल तर चोरी चांगली आहे ना. तसं मानलं तर 9 महिने 9 दिवसाचं दुःख म्हणजे 5,000ची चोरी. पण आयुष्यभर जर भजन करायला मिळत असेल तर सुखानं आम्ही गर्भवासात यायला तयार आहे. मग सुखाने आम्हाला गर्भवासात घाल देवा, असा एक अर्थ घ्या. किंवा दुसरा अर्थ असा घ्या, देवा तू आम्हाला गर्भवासात घालणार आहे ना, आणि चाललोय ते तुझ्या कामासाठी. तुझ्या कामासाठी जात असेल तर आम्हाला सुखानं गर्भवासात घाल. बरोबर आहे. एखाद्या माणसाला मारून टाकलं तर कशाची शिक्षा होईल? बोला. बोला, नाही तर द्यावी लागेल. हां, असं बोला. कशाची शिक्षा होईल? फाशीची. मग मला सांगा, माणूस मारल्याची सजा फाशी आहे ना, बरोबर आहे. मग फाशी द्यायला मशीन असतं का माणूस असतो? माणूस. आपण माणूस मारला तर फाशीची शिक्षा, आणि ते आठवड्याला माणसं मारतं त्याला सरकारी पगार. हा कोणता न्याय? आपण माणूस मारला तर फाशीची शिक्षा आहे ना, आणि फाशी देणाऱ्यानं का जनावर मारलं का? बरं, आपण तर चोरून लपून मारलं, त्यानं तर पोलीस प्रोटेक्शनमध्ये मारलं. जज तिथं, जेलर तिथं, वकील तिथं, पोलीस तिथं, सगळ्या समोर खून करतो तो, सगळ्या समोर फाशी देतो, त्याला सरकारी पगार आहे का? आपण माणूस मारला सरकारच्या आज्ञेविरोधात, आणि त्यानं माणूस मारला सरकारची आज्ञा. तसं आपण जे आलेलो आहे ते सरकारच्या आज्ञेविरोधात कर्म भोगण्यासाठी, आणि साधू संत जे येतात ते सरकारच्या आज्ञेवरून, म्हणून त्याची पगार आहे. येतो जातो आम्ही देवाच्या सांगण्यात, आमचं येणं जाणं देवाच्या सांगण्यामुळे आहे, मग त्याची पगार मिळायला पाहिजे ना. म्हणून तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी, गुण गायीना आवडी हेची माझी सर्व जोडी, असा अभंगाचा सरळ अर्थ आहे. विठाला वारकरी संप्रदायाचा कोणताही सप्ताह म्हणलं की आजच्या दिवशी मागणीपर प्रकरणातला अभंग असावा, असा संप्रदायाचा एक दंडक आहे. आज देवाकडे काहीतरी मागायचं असतं. माझा पहिला प्रश्न हा आहे, आपण देवाकडे काही मागणं बरोबर आहे का? आपण देवाकडे काही मागणं म्हणजे देवाची सरळ सरळ चूक काढल्याप्रमाणे आहे. आपण देवाकडे काही मागावं म्हणजे देवाला आपल्याला काय द्यावं असं कळत नाही, असं त्याचा अर्थ होईल. पण चतुरा तो शिरोमणी, गुण लावण्याची खाणी, मुकुट सकळा म्हणणे, धन्य तुझी. देवासारखा चतुर या जगाच्या पाठीवर दुसरा कोणी नाही. त्याला कळतं आपल्याला काय द्यावं. देव जाणता, देव जाणता, देव जाणता आपुलिया सत्ता. आणि काय महाराज म्हणतात, देव चतुर जाणून अंतर वर्तदसे. त्याच्यासारखं हुशार चतुर या जगाच्या पाठीवर दुसरं कोणी नाही. लक्ष देऊन आहे का बरं का?
मग देवाच्या मंदिरात कधी मागण्यासाठी जायचं नाही, मग जे दिलेलं आहे त्याची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मंदिरात जायचं असतं. लक्षात ठेवा बरं का. पण असं आहे, मंदिर भी एक गजब की जगह है. इधर गरीब बाहर भीक मागते हैं और आमिर अंदर भीक मागते हैं. मंदिरात गेलं तर हे दृश्य आपल्याला पाहायला मिळेल, बरोबर आहे ना. गरीब माणसं बाहेर भीक मागताना दिसतात, श्रीमंत माणसं आत जाऊन मागतात. बाहेरचा भिकारी म्हणतो रुपया 2 रुपये द्या, आतला भिकारी तर कोटी शिवाय मागत नाही बा. मग मोठा भिकारी आतला का बाहेरचा? बोला ना, आतला. मग आपण आतली का बाहेरचे? जाऊ द्या, लय वाईट वाटलं आता, राहू द्या, झाकली मूठ 1.25 लाखाची आहे. देवाच्या मंदिरात कधी मागण्यासाठी जायचं नाही. बरं, मागायच्या अगोदर समर्पण करावं लागत असतं. वस्तू समर्पण, तत्व समर्पण, क्रिया समर्पण. पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयश्यति तदहम भक्ती प्रवृत्त अश्नामी प्रयतात मनहा. पत्र, पुष्प, फल, तोय जे काय असेल ते भगवंताला समर्पण करत असताना अंतकरणातला भाव चांगला पाहिजे. महाराज म्हणले समर्पण महत्वाचं आहे. पत्र, रात्रीच्या टायमाला दुर्वासा ऋषी हजारो शिष्याला घेऊन पांडवाकडं भोजनाची याचना करतात. आणि लक्ष देऊन ऐका बरं का. आता वनवासात असलेल्या पांडवांना एवढ्यांना काय जीव घालावं, पण ग्रहस्थ आश्रमियांचा धर्म आहे. आतिथ्यम शिवपूजनम प्रतिदिनम मिष्टानम पानम ग्रहे साधू संगम उपासते हे सततम धन्यो ग्रहस्थ आश्रमा. आपण जर यांना नाही जीव घालावं तर ग्रहस्थ आश्रमियांचा धर्म जातो. आणि जीव घालावं तर काय जीव घालावं. मग भगवंताचा धावा केला. कोठे गुंतला कोठे गुंतला द्वारकेच्या राया. भगवंताला हाक मारली. ऐका बर का. म्हणतात ना, कोण कहता है भगवान आते नहीं, द्रौपदी की तरह हम बुलाते नहीं. कौन कहता है भगवान खाते नहीं, शबरी माँ की तरह हम खिलाते नहीं. कौन कहता है भगवान रोते नहीं, राधा रानी की तरह हम प्रेम करते नहीं. एक बार तो राधा बन कर देखो मेरे सावरिया, राधा ये रो कहे क्या होते आंसू, क्या पीड़ा होती है, क्यों दर्द उठता है, क्यों आंखें रोती है. एक बार जरा तुम प्रेम करके देखो सावरिया, राधा ये रो कहे. एक वेळेस राधा होऊन प्रेम करायला शिका, देव रडायला सुद्धा तयार आहे. द्रौपदी सारखं बोलवायला शिका, देव यायला तयार आहे. भगवंत हजर झाले आणि द्रौपदीला म्हणले, द्रौपदी एवढ्या रात्री मला कशाला बोलवलं.
द्रौपदीनं सांगितलं, देवा दुर्वासा ऋषी एवढ्या शिष्यांना घेऊन भोजनाची याचना करताय आणि आता माझ्याकडं तर यांना खाऊ घालायला काही नाही. भगवंत म्हणले, द्रौपदी त्यांचं नंतर होईल, मला भूक लागली, मला पहिल्यांदा काहीतरी दे. द्रौपदी म्हणे, बरं आहे का देवा, त्यांना खाऊ घालायचं म्हणून तू मला बोलवलं, तुम्ही म्हणता मला काहीतरी दे. भगवंत म्हणले, बाकीचं मला काही माहीत नाही, मला पहिल्यांदा खायला काहीतरी दे. म्हणे, देवा पार तर काही नाही बाबा, एक भाजीचं पान आहे, जमेल का तुम्हाला? म्हणजे जे असेल ते दे, पत्रम. आणि एक भाजीचं पान देवानं खाल्लं. प्रमाण सांगतो, काय देवा घरी न मिळेची अन्न, मागे बाजी पान द्रौपदेशी. आणि याच्या मोबदल्यात सगळ्यांना भोजन घालून तृप्त केलं. घेशी तेव्हा देशी, वैश्वर्य ना, नाही अशी नाही देशी, घेशी तेव्हा देशी. तपेविन दैवत आणि दिल्याविन, तपाशिवाय दैवत नाही आणि दिल्याशिवाय मिळत नाही. दान धर्मान, राजधर्मान, मोक्ष धर्मान, विभागश स्त्री धर्मान, भगवत धर्मान, समासव्यास योगता. दान करणं हा माणसाच्या जीवनातला धर्म आहे. म्हणून महाराज अगोदर द्यावं लागेल तुम्हाला, लक्षात ठेवा बरं का, अगोदर द्यावं लागेल. संपत्तीतला 10% भाग चांगल्या कामात खर्च झाला पाहिजे. समर्पण करावं लागेल, समर्पणाशिवाय अधिकार मिळणार नाही. मी सांगेन तुम्हाला, लक्ष देऊन ऐका बघा. आजच तुम्ही कथा ऐकली असेल ना, सुदामजींची कथा. भागवत होतं का रामायण? शिवमहापुराण. बर, सुदामजी जेव्हा भगवंताला, बघा, भगवान श्रीकृष्णाचे बालपणचे मित्र, कृष्णासीत सखा कश्चित, ब्राह्मणो ब्रह्मवित्तमः, विरक्त इंद्रियार्थेषु, प्रशांतात्मा जितेंद्रिय. बरोबर आहे ना? कृष्णाचे ना, आम्ही बी बालपणचेच मित्र आहे, बरोबर आहे ना? लक्षात ठेवा, कृष्णासीत सखा कश्चित, ब्राह्मणो ब्रह्मवित्तमः, विरक्त इंद्रियार्थेषु, प्रशांतात्मा जितेंद्रिय. महाराज म्हणले विरक्त होते, शास्त्रीजी महाराज बाबा बसलेले आहे पुढं, विरक्त इंद्रियार्थेषु, प्रशांतात्मा जितेंद्रिय. लक्षात ठेवा. आणि मग एक दिवस कृष्ण, लक्ष देऊन आहे का बरं का, बा सुदामजीनं पत्नीला सांगितलं, सुशीलेला, सुशीला माझा मित्र द्वारकेचा राजा झाला, गड्यानो राजा किरे झाला, कृष्ण सिंहासनी. म्हणले मग जाना भेटायला. अगं म्हणले भेटायला जायचं पण काही न्यावं लागेल ना. मग 4 घरचे पोहे तांदूळ एका गाठोड्यात बांधले, सुदामजी भगवंताला भेटायला निघाले. चले श्याम सुंदर से मिलने सुदामा, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा, जाते हुए मुख में हरे कृष्ण रामा, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा. दूर नगरी, बड़ी दूर नगरी, कान्हा दूर नगरी, बड़ी दूर नगरी, कैसे आऊं मैं कान्हाई तेरी गोकुल नगरी, बड़ी दूर नगरी, कान्हा दूर नगरी, बड़ी दूर नगरी. भगवंताला भेटायला गेले, द्वारपाळाने अडवलं. मग सुदामजी भगवंताला हाक मारतात, आओ कन्हैया, आओ मुरारी, तेरे द्वार आया सुदामा पुजारी. आओ कन्हैया, आओ मुरारी, तेरे द्वार आया सुदामा पुजारी. क्या मैं बताऊं, क्या मैं सुनाऊं, एक दुख नहीं है जो मन में छुपाऊं. घट घट के तुम जानते मुरारी, तेरे द्वार आया सुदामा पुजारी. भगवंतानं हाक मारली, भगवंत आले, सुदामजींच्या हाताला धरलं, आपल्या सिंहासनावर बसवलं आणि रुक्मिणी मातेला सांगितलं, जा माझ्या सुदामजींचे पाय धुण्यासाठी तांब्या भरून पाणी आणि लक्ष द्या माझ्याकडे. भगवंताने सांगितलं रुक्मिणी मातेला, जा माझ्या सुदामाचे पाय धुण्यासाठी तांब्या भरून पाणी आणि ताटा.
रुक्मिणी माता जातात तोपर्यंत सुदामजींचे पाय भगवंतानं मांडीवर घेतले आणि पायाला आलेले फोड पाहिले. देवाच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा आल्या आणि तांब्या परातीची पाण्याची गरज पडली नाही. आपल्या अश्रूंनी सुदामजींचे पाय धुतले. देख सुदामा की दीन दशा, करुणा करके करुणा निधि रोए, पानी परात को हाथ छुयो नहीं, नैनन के जल सो पग धोए. सुदामजींचे पाय भगवंत अश्रूंनी धुतात आणि सुदामजीला म्हणतात माझ्यासाठी काही आणलं का नाही. तेव्हा ते गाठोड्यातले पोहे भगवंतानं हिसकावले आणि पोहे सुदाम देवाचे आणि फके मारी. महाराज म्हणतात ना, सुदामा ब्राह्मण दारिद्र्य पिढीला मुष्टी पोहे घेऊन या, त्याची भेटी लागी गेला शुद्ध भाव देखून या. गाव सुनियाचा दिला गा, विठोबाचा धर्म जागो, त्याचे चरणी लक्ष लागो गा. सोन्याची नगरी दिली पण 2 मुठी का होईना पोहे खाल्ले. 1 लोटा बोला, 1 लोटा जेल आणि सब समस्या. अर्पण लोटाभर होय का जेल अगोदर द्यावं लागेल. हेच नामदेव रायाने सांगितलं. 1 पसा पाणी 1 बिल्वदल पूजन केवळ सोपे बहु. पसाभर पाणी भगवान शंकराच्या पिंडीवर वाहा आणि 1 बेलाचं पान वाहा. बरोबर आहे ना, लक्ष देऊ नाही का. पण 1 बेलाचं पान का होईना पिंडीवर ठेवावं लागेल. तांब्याभर का होईना पाणी देवाच्या पिंडीवर टाकावं लागेल आणि त्याच्यानंतर मोबदल्यात सगळ्या समस्या जातील, पण अगोदर द्यावं लागेल. महाराज म्हणले भगवंताचा हा सुल लक्षात ठेवा, वसूलच आहे. अगोदर घेतो आणि मग देतो, हा देवाचा वसूल आहे. मग देवाला द्यावं लागेल. समर्पणाशिवाय मागण्याचा अधिकार मिळणार नाही. साधू संतांच्या जीवनात सर्वस्वाचं समर्पण आहे. देह समर्पिजे देवा, भार काहीच न घ्यावा, होईल आघवा तुका म्हणे आनंद. महाराज देह सुद्धा समर्पण आहे, वाणी सुद्धा समर्पण आहे. आणि मागणं आमचं तुझ्याकडे काही नाही, मागणे अशी आस पाहे मुखाकडे, चिंतिल्या रोकडे मनोरथ, पण काही मागणे हे आम्हा अनुचित. वडिलाची रीत, आमच्या वडिलाची रीत मागण्याची नाही. काही मागणं अनुचित असतं, काही मागणं उचित असतं. लक्ष देऊन ऐका बरं का. काही मागणं उचित असतं, काही मागणं अनुचित असतं. पावसाळ्याचे दिवस होते आणि एक बाई स्टेशनरीच्या दुकानावर गेली. आता पावसाळ्याचे दिवस होते हे म्हणण्याचे दिवसच राहिले नाही. कवा पावसाळा आहे कवा उन्हाळा आहे काही मेळच लागना बा. जुने माणसं म्हणायचे आमच्या एवढे उन्हाळे तुम्ही पाहिले नाही. आर तुम्ही फक्त उन्हाळे पाहिले, आम्ही उन्हाळ्यात पावसाळे पाहलो. आमच्या एवढे फॉरवर्ड आहे का तुम्ही. आता चला बोला. जनरल स्टोअरच्या दुकानावर गेली आणि त्या दुकान उचित मागणं आणि अनुचित मागणं. ऐका, जनरल स्टोअरच्या दुकानावर गेली आणि त्या दुकानदाराला म्हणे दादा छत्री आहे का. दुकानदार म्हणे आहे ना ताई. म्हणे दाखवा. त्या दुकानदारानं दाखवा. ती बाई म्हणे केवढ्याची आहे. दुकानदार म्हणे 100 रुपयाची. ती बाई म्हणे 100 रुपयाची. दुकानदार म्हणे ताई मी सांगितले आणि तुम्ही दिले असं झालंय का. मी 100 सांगितले, तुम्ही मागू शकता.
ती बाई म्हणे 50 रुपयाला द्या. बाया बार्गेनिंग करायला एक नंबर असतात. 100ची वस्तू 50त मागण्याचं धाडस या माय मावल्याच करू शकतात. माणसात एवढी डेअरिंग नाही बरं. नवरा संघ असतो, नवरा म्हणतो अरे तू 100 म्हणतो, तू 70 तर म्हण. ती म्हणती तुम्ही मुके मारा, तुम्ही अशानंच घर मातीत घातलं. हेच महाराज मी एवढ्यात आणला होता, तुम्ही पहा फक्त. बरोबर आहे ना. अरे पण दिवस बदललेत ना आता, आहे का नाही? लक्ष द्या. या तुम्ही अशानंच घर मातीत घातलं. नवरा म्हणतो तो हा सौदा मलाच पटना, मी लांब जाऊन उभा राहतो, तुमचं ते सौदा ठरला की मला बोलव. आणि नवरा आपला मोबाईलवर बोलत लांब उभा राहतो आणि इचन त्या दुकानदाराचं चालू असतं. ही म्हणती 50 रुपयाला द्या. भाव कराव कृष्णा बुवा बायांनीच. बरं झालं तारखा घ्यायला बाया नाहीत, नाही तर महाराज निस्त्या डिझेलवरच मेला असता. ती म्हणली असती महाराज 7000 आणि 1 डिझेलची कॅन देते, आता काहीच बोल नका तुम्ही लगे, काहीच बोल नका लगे, आता लिहूनच घ्या मटकन. बरोबर आहे ना. लक्ष देऊ नका. पण हे माणसाकडे म्हणून बरं आहे या गाड्या घोड्या, नाही तर अवघड झाला. ती म्हणे 50 रुपयाला द्या. दुकानदार म्हणे ताई 100 रुपयाची छत्री 50 रुपयाला मागता, हे मागणं उचित नाही. हे मागणं उचित आहे का? एक काम करा, एवढी कमाई नसते. 80 रुपयाला मला आली, 20 रुपये कमवायचे होते. आता तुमच्याकडून कमवायचं राहू द्या, ज्या भावात मला आली त्या भावात घेऊन जा. 80 रुपये द्या आणि घेऊन जा. ती म्हणे आता 40ला द्या. ती निम्म्यावरच यायची, आता 40ला द्या. दुकानदार म्हणे ताई सकाळी सकाळी आलात, माघारी लावण्याची इच्छा नाही म्हणून आलेल्या भावात द्यायला तयार झालो. आता सकाळी सकाळी आलात असा नाट लावून जाऊ नका. थोडी जळ मी खातो, थोडी जळ तुम्ही खा. आता माझे 80 राहू द्या आणि तुमचे 40 राहू द्या. पहिल्यांदा जो शब्द टाकला ते 50 द्या आणि घेऊन जा. ती म्हणे आता 25ला द्या, लास्ट अँड बेस्ट. 25ला द्या लगे, आता काहीच बोल नका. दुकानदाराला राग आला. म्हणे ताई मग 25 तरी कशाला देता, फुकटच न्या ना. मग 2 द्या म्हणे. हे पुढचं महत्वाचं आहे. 2 द्या. हे मागणं उचित आहे का बोला? हे मागणं अनुचित आहे. काही मागणं उचित असतं, काही मागणं अनुचित असतं. उचित काय आणि अनुचित काय लक्ष देऊन ऐका. एका वाक्यात सांगतो. देवाकडं जाऊन देवाला, आता आपल्यासाठी जरा 5G, देवाकडं जाऊन देवाला मागणं अनुचित मागणं, आणि देवाकडं जाऊन देवालाच मागणं म्हणजे उचित मागणं. पुन्हा आता तुमच्यासाठी देवाकडं जाऊन देव सोडून सर्व काही मागणं म्हणजे अनुचित मागणं, आणि देवाकडं जाऊन देवालाच मागणं तो मज व्हावा, तो मज व्हावा, वेळोवेळा व्हावा पांडुरंग. आम्हाला तू पाहिजे देवा, आम्हाला बाकी काही नको. देवाकडं जाऊन देवाला मागणं म्हणजे उचित मागणं. देवा आम्हाला उचित अनुचित कळत नाही, मग एक काम कर, करोनी उचित अनुचित उचित कळत नाही, मग एक काम कर, करोनी उचित प्रेम घाली हृदयात, आलो दान मागाया थोर करो नियास, उचित ते करा भाव जाणून खरा,
आमच्या अंतकरणातला भाव जाण आणि उचित कर. कोणी म्हणाल भाव नाही तुमच्या अंतकरणात. काही लोक म्हणतात ना कशाचे कीर्तन कारण काय याचा परमार्थ हो. नाटकं लावले ह्या लोक आहे ना. काय म्हणतात धंदा मांडला आहे ना धंदा. हा धंदाच आहे आमचा. बरोबर आहे ना. धंदाच आहे ना. बरोबर आहे. महाराज म्हणले आमचा धंदाच आहे ना. गोविंदाचे पोवाडे. बरोबर. दिनरजनी हाची धंदा गोविंद. त्याच्यात काय वाईट वाटायचं. दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे. पण आमचा धंदा सोहिताचा आहे. कोणी निंदा कोणी वंदा. आमचा सोहिताचा. काही लोक म्हणतात अहो नाटक आहे त्या लोकांचे. कायचा देव देवन कायचा परमार्थ आलो. चला आम्हाला त्याची पण सूट आहे. प्रमाण लक्ष देऊन आहे का. असो नसो भावालो तुझी असो नाही तर नसो. असो तरी सूट आहे आम्हाला. असो नसो भाव आलो तुझ्या दारात आलोय ना. बस तुझे दारीचा कुतरा नको मोकलू. तुझ्या दारात आलोय ना आता. बस आमच्या अंतकरणात भाव असो नाही तर नसो. काय कर करोनी विनवनी पायी ठेवी तो माथा. ठेवी तो माथा परिसारी विनंती परिसारी विनंती माझे पंढरी राधा. विनंती आहे बाबा आलो तुझ्या दारात आता. परिसावी विनंती माझी पंढरीनाथा. सासूरवास करू नको कागा सासूरवासी मज. बस तुझे दास्य करू आणि का मागू खावया. दिग्ग झाले जिने माझे पंढरी. तुझ्या दारात आलोय ना बाबा. मग आमच्यासाठी जे उचित असेल ते कर. आम्हाला उचित अनुचित कळत नाही. पण तुला माहिती आहे ना आमच्यासाठी काय उचित आहे ते दे. दान देवा देवा हे 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 दान देवा जोरदार टाळ्या वाजवा. क्या बात. अतिशय सुंदर. महाराज म्हणले हेची दान देगा देवा. बोला हेची दान देगा देवा. शेजाऱ्याला रोग व्हावा त्यात त्याचा गाठा निघावा आणि त्याचा बंगला माझा व्हावा. परशुराम चंद्र भगवान की जय. असंच ना. बरोबर आहे ना. आपण देवाकडे गेलो थोडा आवाज देवा. आपण देवाकडे गेलो असंच मागू. देवा माझं चांगलं नाही झालं तर चालेल पण शेजाऱ्याचं चांगलं होता कामा.
स्वतःच्या दुःखानं माणसं जगात कमी दुःखी आहे, दुसऱ्याचं सुख पाहून दुःखी होणारे जास्त आहे. कळलं माझं बोल? दुसऱ्याच्या सुखानं दुःखी होणारे माणसं जास्त आहे. आता जे कूलर पासून लांब बसले ना ते 17 खेप त्याच्याकडे पाहिलेत, जे जवळ बसलेले आहे त्याच्याकडं. इथल्या इथं घ्या, दुसऱ्याचं सुख पाहून बसली माहिती तिथं. आता ते काय मांडून ये तुम्ही म्हणा, बरोबर आहे ना? लक्षात आलं का? बरोबर आहे ना? दुःखच आहे ना, तिला हवा लागायली जास्त ना आपल्याला लाग ना, मग दुःख व्हायला का नाही? दुसऱ्याचं सुख पाहून दुःखी होणारे माणसं आपल्याला जास्त सापडतात. लक्षात ठेवा बरं का. एक मला म्हणे महाराज दिसता, म्हणलं तुला का पोत्राच दिसायलो? मग महाराजच आहे ना. महाराज लोकायला काय करायचे म्हणे? इस्त्रीचे कपडे. म्हणलं आण तुझ्या घरातले गोधडे बांध मया अंगाला. आता कपडे महाराजांना चांगले घालू नाही दार नाही. आमचा ड्रायव्हर एकदा गाडीत हवा भरत होता, ही दुसऱ्याची आहे, माझी दुसरी गाडी. ड्रायव्हरने आज महाराजांनी मी आलो. ते ड्रायव्हर हा भरत होता, ते हा भरणार म्हणे कोणाची गाडी आहे? ड्रायव्हर म्हणे महाराजाची. हा भरणार म्हणे महाराजाजवळ तो इनोवा होती, फॉर्च्युनर कवा घेतली? ड्रायव्हर म्हणे ती इकली गेल्या वर्षी नवीन घेतली. त्याला काय म्हणे लोकांच्या मुंड्या मुरगाळायच्या आणि गाड्या घ्यायच्या. अरे म्हणलं हलकटा त्या दारात काही मागे आलो का? जमत नाही लोकाला. आज एखाद्यानं चांगला बंगला बांधला, आपल्याला वास्तुशांतील बोलवलं, आपलं काम काय? जायचं आणि म्हणायचं छान बांधलं हो घर तुम्ही. पाहिजे माणसाला घर. माणसाच्या जीवनातल्या मूलभूत गरजा तरी काय? अन्न, बोला, अन्न, वस्त्र, निवारा, मोबाईल आणि चार्जर. काय पाहिजे दुसरं माणसाला? बोला. चांगलं बांधलं घर तुम्ही, जेवण करा, कौतुक करा आणि निघून जा. जेवण करत नाही, कौतुक करत नाही, तिथं जाऊन शानपणा करतं. पीयूपीत जमली नाही, फरशीच बरोबर नाही, कलरच काऊन दिला नाही, फर्निचरच काऊन केलं नाही. अरे तुझ्या संडासच्या दरवाजाला बादली लावावं लागती, तू तेवढी कडीची व्यवस्था करून घे. ह्याच्या पीओपीचा आपण पाहून घेऊ. एखाद्यानं चांगली 4 व्हीलर गाडी गावात आणली, आपल्याला पेढे खाय बोलवलं. आपलं काम काय? पेढा खायचा आणि काय म्हणायचं? मस्त घेतली हो गाडी. आज तुम्ही गाडी घेतली तर आम्हाला आधार झाला. उद्या अर्ध्या रात्री आजारी पडलो तर आमचे शेजारी आहे तुम्ही, पटकन गाडीत टाकसाल आणि दवाखान्यात नेसाल, बस झाला आम्हाला एवढं. कौतुक करा, पेढा खा, निघून जा. कौतुक करत नाही, पेढे खात नाही. 4 माणसं कोपऱ्यात घेतात, चर्चा करतात. हप्त्यावर घेतली असं? अरे हप्त्यावर घेऊ दे, नाही तर सप्त्यावर घेऊ दे, तुला प्रॉब्लेम काय? देणारे द्यायला लागले, करणारे करायला लागले. तुझ्या पोटात गोळा उठून काय करायचं? आज अभिजित दादा राजपूतन मी पाहून घेईल, तू काय खोदू खोदू विचारायला किती घेतली, किती घेतली, किती घेतली? पुढच्या वर्षी तू घे ना, अनुभव घे, विचारूच कशाला बसतो? बरोबर आहे ना? विठाला आता एवढा सुंदर सप्ताह घडून आणला एवढ्या छोट्याशा गावानं. हे सगळ्याला बरं वाटतं असं समजू नका. काही तर ही पत्रिका पहा, पाम्पलेटच म्हणतात तुम्ही. हे पाम्पलेट असं धरतात पहा आणि चर्चा करतात. अर 8 दिवस झोपू देत नाहीत रे. आता हे तू मर, गावाच्या बाहेर जाऊन पड 8 दिवस, गावात येऊ नको. ह्या दुर्योधनाच्या अवलादी आपल्याच आहे. आपले लोक आपल्या गोष्टीला विरोध करतात, ही शोकांती काय महाराज? अरे एवढा सुंदर उत्सव, एवढं छोटंसं गाव, 500-600 मतदानाचं गाव, सगळं बरोबर आहे ना? बरोबर आहे. 500-700 मतदानाच्या गावानं जर एवढा उत्सव घडून आणला असेल तर या गावाचं कौतुक केलं पाहिजे महाराज, टाळ्या वाजवायच्या. अरे चांगल्या चांगल्या गावाकडून हे होत नाही. आणि तुम्ही केलेल्या कामाला लोकांचा किती प्रतिसाद आहे? तुमचे 600 मतदान कुठं, इथं 2000-3000 माणसं कुठं? आजूबाजूच्या सगळ्या गावांनी तुमचं कौतुक आहे म्हणून एवढे मंडळी इथं हजर झाली महाराज. बाहेर गावच्या लोकांना हात वर करा बरं, करा बाहेर गावचे लोक हातवर. बघा, घ्या, देखो ये नजारा. बरोबर आहे ना? गावातले पंक्तीकडे येत ना, तिकडे जेवायला येत ना. अहो म्हणजे त्याने एवढ्या वेळ जेव घातलं लोकायला, आता त्याला जेवणं लागेल का नाही? एवढ्या लोकायला जेव घालणं सोपं आहे का? त्या गावातल्या तरुण पोरासाठी टाळ्या वाजवा जोरदार. आता एवढ्या गावाने एवढा उत्सव घडून आणल्या, कौतुकच वाटायला पाहिजे का नाही? किती सुंदर घडून आणलं महाराज. लक्षात ठेवा, एवढे नामवंत कीर्तनकार, कथाकार, एवढं सुंदर नियोजन, हे कौतुकाची गोष्ट आहे. पण काहीला जमणार नाही. काहीला हे सप्ताह कीर्तन भजन म्हणलं की जमत नाही. लक्षात ठेवा, दुसऱ्याचं सुख पाहून दुःखी होणारे माणसं जास्त झाले. मग देवात आमच्या गावात एक निवडणुकीला उभं राहिलं. त्याला म्हणलं, तू काय निवडून येणार आहे होय र? म्हणे आपल्याला माहिती आहे आपण येत नसतो. काय आत्मविश्वास आहे त्याला पा.
अरे म्हणलं तुला माहिती आहे येत नाही मग उभा काय राहिला म्हणे मायामुळे ते पडतंय ना. मग झालं याच्या जीवनाचं कल्याण. या दुर्योधनाच्या अवलादी पहा, आपलं चांगलं नको आणि दुसऱ्याचं चांगलं नको. पण देवा मला असं काही देऊ नको. मला ही दुर्बुद्धी ते मना कदा नुपजो नारायण. बस मला जे खळांची व्यंकटी, बस बुद्धीचा पालट मला हे नकोच. इतिमती रूपकल्पिता वे तृष्णा भगवती सात्वत पुंगवे विभुम्नी स्वसुखमुपगते क्वचिद विहर्तुम प्रकृतिमुपयशु यद् भव प्रवाह त्रिभुवन कमलम तमालवर्णम रविकर गौरवराम वरम दधाने. इतिमती माझी बुद्धी नावाची मुलगी तुला अर्पण करत आहे देवा. वि तृष्णा याच्यासाठी केला होता ठास शेवटचा दिवस. आता निश्चिंतीने खुंटलिया धावा तृष्णेची या. मला अशी तृष्णाच नको, मला हे नकोच. तुला द्यायचं असेल तर हे चिदान देगा देवा तुझा विसर नवा. हेची म्हणलं की अन्याची व्यावृत्ती होत असते. हा लक्ष द्या माझ्याकडं. सुंदर ते ध्यान बोला उभे विटेवरी करकटेवरी जोरात बोला तुळशी हार गळा आवडे निरंतर हे ची द्या. बस च कळलं तुम्हाला. तुझा कच्छ मत्स्य वराह राम परशुराम खूप अवतार आम्हाला माहिती आहे. पण सुंदर ते ध्यान आवडे निरंतर हेची रूप पाहता सुख झाले हो. बस हेच रूप आम्हाला पाहायचं बिना शस्त्रास्त्राचं. विटेवर पाय आणि कटेवर हात आवडे निरंतर हेची ध्यान. हेच दे देवा आम्हाला. एक आईचे 3 पोरं रडायला लागली. आई बाहेरून आली. मोठ्याला म्हणे काय झालं रडायला. तो म्हणे 10 रुपये पाहिजे. देते 10 रुपये रडू नको. छोट्याला म्हणे तुला काय झालं रडायला. मला बिस्किटचा पुडा पाहिजे. देते बिस्किटचा पुडा रडू नको. एकदम छोटा त्याच्यावर रागवत नाही. बाळा तुला काय झालंय रे रडायला. तुला 10 रुपये देऊ का. तो म्हणतो नको. तुला बिस्किट देऊ का. तो म्हणतो नको. तुला खेळायला देऊ का. तो म्हणतो नको. तुला खाऊ देऊ का. तो म्हणतो नको. अरे राजा मग बिस्किट नको पैसे नको खेळाय नको खाऊ नको मग रडतो का. ते म्हणतं मला बिस्किट नको खेळाय नको खाऊ नको मला याच्यापैकी काहीच नको फक्त तू मला सोडून बोला बोला तू मला सोडून कुठंच जाऊ नको. कळलंच मला तू पाहिजे. हेची म्हणलं की अन्यायाची व्यावृत्ती होत असते. हेची दान देगा देवा मागतात कुणाकडं देवाकडं. ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा मागायचं तर कुणाकडं मागावं. ज्याच्याकडं आहे त्याच्याकडं मागावं. ऐका यशश्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साही गुणवर्य वसती जेथ म्हणवनी तो भगवंत. अहो देवाला देव का म्हणायचं. देवाला देव म्हणायचं का. त्याच्याकडे हे 6 गुण आहेत म्हणून तो देव आहे. बरोबर आहे ना. त्याच्याकडे हे 6 गुण आहे म्हणून तो देव आहे. मागायचं तर त्याच्याकडे मागा. भिकाऱ्याला भीक मागून अपेक्षा पूर्ण होत नाही. एका मंदिरात पंखा दान केला आणि भजन सुरू होतं. भजन रंगात आलं आणि ज्यानं पंखा दिला तो आला आणि बटन बंद केलं. भजने म्हणलं यार पंखा काऊन बंद केला. ते म्हणे पठ्ठ्यान द्याला. अरे म्हणले तो दिला पण बंद काऊन केला. मरणाचा उन्हाळा चालू आहे. ते म्हणे चालू असल्यावर नाव कोण वाचन. तुम्हाला उद्या कळले पाठ जाईल कळलं त्याला धन्यवाद. बाकी जाईन प्रसाद घेतल्याशिवाय जाऊ नका. अशाला मागून उपयोग होणार आहे का. काय उपयोग होणार आहे. एक भिकारी एका घरी गेला आणि त्या भिकारी घरी गेल्यावर त्या बाईला म्हणे बाई काहीतरी द्या. ती बाई म्हणे काय नाही आमच्या घरी जाय. ते गेलं निघून. दुसऱ्या दिवशी पुन्हा आलं म्हणे ताई काहीतरी द्या. ती म्हणे तुला कालच सांगितलं ना आमच्या घरी काय नाही. आणि झालंय ते 3ऱ्या दिवशी आलं बुवा निश्चयाचे बळ. बरोबर आहे ना. ते 3ऱ्या दिवशी पुन्हा आलं पण ती बाई नव्हती घरी आणि तिची सून घरी होती. तो म्हणे ताई काहीतरी द्या. आता सुनाला वाटलं 2 दिवस सासू नाही म्हणली आपण काय उगा शहाणपणा करायचा. ती सून म्हणे काय नाही आमच्या घरी जाय. ते गेलो बा वापस निघालं आणि तिकडं जाता जाता त्याला ती सासू भेटली. तिची सासू म्हणे कुठे गेलता. म्हणे तुमच्या घरी. म्हणे मग काय झालं. तुमची सून म्हणली बा आमच्या घरी काय नाही. असं म्हणली काय तुलती. म्हणे हो आमच्या घरी काय नाही म्हणली. म्हणे हो ती तर जाळायलाच बसली म्हणे. आमच्या घरात काय उत आलाय म्हणे सगळ्या गोष्टीत आणि ती नाही कस काय म्हणली तुला. ते म्हणे बा ती नाही म्हणली. आता जे म्हणली ते सांगाल चालवर म्हणे माया सांग. त्या भिकाऱ्याला वाटलं आज वातावरण चांगलं आहे. आज वातावरण चांगलं आहे. आज काहीतरी फायदा होतो. गेली भिकाऱ्याला घेऊन आणि म्हणली का ग काय म्हणली तू या भिकाऱ्याला. म्हणे आत्या मी म्हणलं आमच्या घरी काय नाही. मग काय नाही का आपल्या घरी.
ती म्हणे आत्या हो तुम्ही रोज नाही म्हणता म्हणून मी नाही म्हणले. म्हणजे मी जे करते ते तुला करणंच लागतं नाही, त्याच्यासोबत तो सून पण सिद्ध होणार नाही. म्हणजे मग या घरात आता काय राहिलं? काहीच राहिलं नाही. म्हणजे मी जे करते ते तुला करावंच लागणार आहे का? ती म्हणे आत्या अहो एवढं कशाला उरकता, तुम्ही नाही म्हणता म्हणून मी नाही म्हणले, दिला असतं तर तुम्हीच भांडल्या असत्या. अगं पण तू नाही म्हणणारी कोण? मी मेले का? तू नाही म्हणणारी कोण? मी मेले का? ती म्हणे आत्या हे पा चुकलं मग, मी याच्यानंतर काही म्हणणार नाही, माफ करा मला. त्या भिकाऱ्याला म्हणे हे पाय मी जिवंत आहे तोपर्यंत या घरात दुसऱ्याचं काही चालणार नाही. मी या सांगते या घरात नाही म्हणण्याचा अधिकार दुसऱ्या कोणालाच नाही. मी सांगते तुला आमच्या घरी काय नाही आणताय. कळलं तुम्हाला? आता आशा याला मागून काय होणार आहे तर बोला. महाराज म्हणले मागायचं तर त्याच्याकडे मागा. तोची एक दारू शूरदाता, तोची एक दारू शूरदाता, तोची एक दारू शूरदाता, तोची एक दारू शूरदाता. विद्यावानी जाती पाऊले समान, तोची एक दारू शूरदाता, तोची एक दारू शूरदाता. विद्यावानी जाती पाऊले समान, वन डाऊन ला आला पण मॅचच काढला भाऊ गाड्याला. टाळ्या वाजवा जोरदार टाळ्या. पेटेवर ज्याचे पाऊले समान, तोची एक दान शूरदाता. लक्ष द्या, त्याच्याकडे मागा. ज्याच्याकडे आहे त्याच्याकडे मागाव. कुणाला मागून फायदा होणार आहे का? बोला. अहो ज्याच्याकडे जी वस्तू आहे त्याच्याकडे ते मागितलं पाहिजे. कोणी भजेच्या दुकानात गेला आणि म्हणला माया पायाची चप्पल द्या, चप्पल हाणाल का नाही हॉटेलवाला? आर मूर्खा म्हणाल हे भज्याचं दुकान आहे चपला मागायला का? कोणी चपलाच्या दुकानात गेला आणि म्हणला मला पावशेर पेढे द्या, तो बी चपलानंच हाणल. बरोबर आहे? लक्ष देऊ नाही का? चपलाच्या दुकानात चप्पल मिळल, भज्याच्या दुकानात भजे मिळतील, पुस्तकाच्या दुकानात पुस्तक मिळल. बरोबर आहे ना? पुस्तकालय म्हणजे पुस्तकाचं दुकान, औषधालय म्हणजे औषधीचं दुकान, देवालय म्हणजे देवाचं मंदिर. बरोबर आहे ना? विद्यालय म्हणजे विद्येचा भांडार, दुःखालय म्हणजे दुःखाचं भांडार. दुःखालय शाश्वता, याच्यात काय भरलेलं आहे? दुःखालय, दुःखाचं भांडार. मग ज्याच्याकडे आहे त्याच्याकडे मागितलं पाहिजे. माझ्याकडे लक्ष द्या. एक हनुमंतरायाचा भक्त होता. आपला वर्धापन दिन हनुमंतरायाचाच आहे ना. मग हनुमंतरायाचं उदाहरण सांगतो ऐका. फार प्रसन्न मंदिर आहे बरं आपलं. तुम्ही इकडं तिकडं उभं राहा आणि गावात काय फील होतं ते पहा, आणि मंदिराजवळ जाऊन उभं राहा, एक वेगळं चैतन्य अनुभवायला मिळतं आपल्याला. लक्षात ठेवा बरं का. कारण हनुमंतराय हे चिरंजीव आहेत ना. हनुमंतराय हे चिरंजीवच आहेत, लक्षात ठेवा. मग तिथं चैतन्य नाही असणार तर कुठं असणार? एक हनुमंतरायाचा भक्त होता. ज्याच्याकडं, प्रश्न लक्षात ठेवा, ज्याच्याकडं जी वस्तू आहे त्याच्याकडं ते मागावं. एक हनुमंतरायाचा भक्त, कृष्णाबुवा एवढा एकनिष्ठ भक्त, वार कोणता जरी असला तर अभंग शनिवारचीच म्हणायचा, एवढा एकनिष्ठ भक्त. आणि एवढा एकनिष्ठ भक्त असल्यामुळं हनुमंतराय त्याच्या भक्तीवर प्रसन्न झाले. हनुमंतराय म्हणले माग, तुला काय मागायचं? हे दुःखभंजन मारुती नंदन सुनलो ती बारंबार, अष्ट सिद्धी निधी के दाता, असवर दीन जानकी माता. काय तुला रोग? महाराज म्हणले नासे रोग हरे सब पीरा, जपत निरंतर हनुमत बीरा. भूत लागलं, भूत पिशाच निकट नाही आवे, महावीर जब नाम सुनावे. भूत लागलं, जाय हनुमंतरायाकडं. रोग झाला, जाय हनुमंतरायाकडं. बुद्धी पाहिजे, बुद्धिमताम वरिष्ठम, जितेंद्रियम बुद्धिमताम वरिष्ठम. कोणी म्हणाल ज्ञान पाहिजे, जय हनुमान ज्ञान गुण. काय पाहिजे? कोणी म्हणाल मला स्वामी भक्ती पाहिजे, स्वामी काज करीबेको आतुर. बरा काय पाहिजे ते हनुमंतरायाकडे आहे, सगळं हनुमंतरायाकडे. लक्षात ठेवा. काय पाहिजे तुला माग. ते म्हणे मला याच्यापैकी काहीच दुःख नाही म्हणे, माझं दुःख वेगळंच आहे म्हणे. म्हणे काय दुःख आहे तुला?
सगळं काही माझ्या जीवनात आलबेल आहे म्हणे, माझं लग्न तेवढं होत नाही तेवढं तुम्ही करून द्या. काय म्हणे हनुमंतरायाला, मग लग्न होत नाही तेवढं तुम्ही. आणि या दुःखानं बरेचसे भक्त दुःखी आहेत सध्या, बरोबर आहे ना. या दुःखानं बरेच भक्त दुःखी आहेत ना. पहिल्यानं असं म्हणायचे, कृष्णा बुवा चांगली बायको मिळाय काय लागतं, नशीब. हे इथून मागं होतं, आता बायको मिळायलाच नशीब लागतं. एका पोराला म्हणलं तुला लग्नासाठी पोरगी कशी पाहिजे, म्हणे फक्त जिवंत. आपली अपेक्षाच राहिली नाही म्हणे महाराज आता, बरोबर आहे. म्हणले आता मला माझं लग्न तेवढं करून द्या म्हणे तुम्ही देवा. हनुमंतराय म्हणले, बघ तू माझा एकुलता एक लाडका भक्त आहे, पण हे लग्नाच्या भानगडीत मी काही कधी पडलो नाही, तू चुकीच्या दुकानात आलास म्हणे. मी बुद्धिमताम वरिष्ठम आहे, पण इथं बुद्धिमयी बंद पडलेली आहे, इथं मही बुद्धी बंद पडलेली आहे म्हणे, हे मला काही जमणार नाही म्हणले. म्हणले पण तुम्ही सोडून मी कोणाला सांगू शकत नाही. अरे म्हणले पण याच्यातलं ज्ञानच मला नाही ना. म्हणे मग मी काय करू मला सांगा. मग हनुमंतराय म्हणले, हे बघ बायको कुठून आणावी कशी आणावी याचं ज्ञान मला नाही, पण आपल्या मालकाला चांगलं आहे. म्हणजे कुणाला, प्रभू रामचंद्राला. तिकडं जाय म्हणे, तिथं काम होईल तू. ते म्हणे ते मालकच काय ओळखतील, आपली चिठ्ठी घेऊन जाय म्हणे. हनुमंतरायानं चिठ्ठी दिली तो प्रभू रामचंद्राकडे आला. हनुमंतरायाची चिठ्ठी प्रभू रामचंद्रानं वाचायला सुरुवात केली. मी माझा एक भक्त तुमच्याकडे पाठवत आहे, काही करून तुम्ही त्याचं लग्न करून द्या, कळावे आपले हनुमंतराय. प्रभू रामचंद्रानं हनुमंताचं नाव पाहिलं, हसाय आलं. हनुमंतराय या भानगडीत कवापासून, पण म्हणले आपल्या हनुमंताची इच्छा आहे ना, देऊ याचं लग्न लावून. त्याला म्हणले रातभर थांब, सकाळी तो लग्न करून देतो. रातभर थांबवलं. सकाळी आपल्या परिवारातली पोरगी होती, सांगितलं चांगला पखवाजी आहे आपलं, ते चांगला पोरगा आहे, चांगला मुलगा आहे, तुम्ही याला मुलगी देऊन टाक. आता देव म्हणल्यावर कोण नाही म्हणणार. लग्न झालं, 2 महिने सुरळीत संसार झाला. आणि 2 महिन्यानंतर पंढरपूरची वारी जवळ आली. आता वारी 1.5 महिन्यावर. 8 जुलैला माऊलीचं प्रस्थान आहे, 7ला तुकोबा राहायचं आहे, बरोबर आहे. दिंडीवाल्याची लगबग आता सुरू झाली, बरोबर आहे ना, लक्ष देऊ नये का. पंढरपूरची वारी जवळ आली आणि यानं पिशवी भरायला सुरुवात केली. बायको म्हणे कुठं निघाले, म्हणे पंढरपूरला. बायको म्हणे मला यायचं. तो म्हणे हे बघ पंढरपूरला जाणं म्हणजे काय पुण्याच्या सारसबागमध्ये फिरून येणं नाही, लाख अडचणीला तोंड द्यावं लागतं. ती म्हणे किती अडचणी असू द्या पण मला येऊ द्या. वाचावी ज्ञानेश्वरी आणि डोळा वारी चुका याची नाही, ते तिथं लिहिलंय पा. वारी ते फोटो पा तिथं, वारी. हा, ती म्हणे लाख अडचणी असू द्या पण मला येऊ द्या. तो म्हणे हे बघ वारी म्हणजे सोपं नाही, तू हट्ट करू नको. ती म्हणे हे बघा मला वारीला यायचं म्हणजे यायचं. आता जे जे वारीला गेले त्याला माहीत किती अडचणी. कोण पायी वारी केली, हातवर करा बरं. पायी वारी करणाऱ्यानं हातवर करा, क्या बात आहे, भरपूर आहे तो. आता जैन नाही केली त्याने एकदा तरी पायी वारी करा. एकदा पंढरपूरच्या पायी वारीला या, दुसऱ्या वर्षी तुम्हाला बांधून टाकलं तर तुम्ही दाव तोडून जासाल, ही आपली गॅरंटी आहे. अडचणी खूप आहे, चालायची सवय नसते, पायाला फोड येतात, बरोबर आहे. गाडी अडकून बसली तर जेवाय भेटत नाही, बरोबर आहे ना. गाडी जर ट्रॅफिकमध्ये गुंतली तर जेवाय भेटत नाही. पाऊस आला तर रावटीतून पाणी आणि पान कापड टाकून बसायचं आणि त्याच्यात वारकरी एकूण एकाची मजा घेतात. कस काय हे पंढरपूर, ते म्हणतात मस्त आहे मस्त आहे, बरी आहे का वारी, ते म्हणते मग त्याला काय व्हायला, बरोबर आहे ना. अशी मजा वारीतच येते बा. रात जागे राहतात पण जरसं दुःख नाही. रातभर जागे राहतात बरं पावसात पण दुःख नाही त्याचं. अरे चला म्हणतात काय होत नाही, अडचण नाही. ती वारीतच मजा आहे. प्रतिकूल परिस्थितीत आनंद कुठं मिळतो तो पंढरपूरच्या वारीत मिळतो, लक्षात ठेवा. प्रतिकूल परिस्थितीत जर आनंद मिळवायचा असेल तर त्यानं वारी केली पाहिजे. आता या आम्ही गाड्यान घोड्यानं आत आहे, दिंडीत पाय बी टाकत नाही गाडीत. कयाचं कुलरन कयाची उशी, टाळ उशाला घ्यायचा नाही तर हात, नाही तर एखादं ढेकूळ, बरोबर आहे ना, नागरलेलं ढेकूळ त्याच्यातच असतात ना रावट्या. बस पायाखालचे बाकीचे ढेकळं सवान करायचे आणि उशा कुंतच ठेवायचं, तीच उशी, बरोबर आहे का नाही. असंच आहे का नाही, लक्षात ठेवा. ती म्हणे मला येऊ द्या. बाल आट, राज आटा आणि स्त्री आट पुरवावं लागतो. दोघंही मजल दर मजल करत पंढरपूरला निघाले आणि हा एकादशीची प्रदक्षिणा करायला निघाला. बायको म्हणे कुठे निघाले, म्हणे प्रदक्षिणा कराय. बायको म्हणे मला यायचं. तो म्हणे बघ आता हट्ट करू नको, रस्त्याचं चुकलं हुकलं, दिंडी नंबर सांगून दिंडीत जाता येत होतं,
आता पंढरपुरात ना दिंडी ना नंबर. पंढरपुरात जर माणूस चुकलं तर माणसाला पंढरीच आठवती. कळलं माझ बोल ना. पंढरपुरात चुकलं की पंढरीच आठवती. फोन लागत नाही, माणसं भेटत नाही, मुक्काम भेटत नाही, सगळ्या झोपड्या. आणि पत्ता सांगायचा कसा? गावाच्या उजव्या बाजूला बाभळीच्या झाडापासून डावीकडं टेकड्यावर. अरे काय पत्ता आहे हो, याचा पत्ताच नाही ना महाराज. हे काय पत्ते सांगण्यासारखे आणि सापडण्यासारखे आहेत का? अजिबात नाही बघा. लय मजा येते दिंडीत. आणि दिंडीत पहा तुम्ही, नवी बाई जर यायला तयार झाली तर जुन्या बाईला एक ठरवून घेते, मी येते तुमच्या संग पण पदराला धरून चालीन. ती जुनी बाई म्हणते पदराला धरून चाल पण चाल. आणि मग ही नवी बाई त्या पदराला धरूनच चालते तिच्या. पाऊस याय पाहिजे मग लय मजा. पाऊस आली की ते पान कापडा अंगावर घ्यायला लागतात. ती जुनी बाई पटकन तिनं वरच ठेवलेलं असतं, ती पटकन काढती आणि अंगावर घेते निघती. हिचं काढच तर ते कापड उशीर होतो. ती तशाच कापडाला धरून दिवसभर दुसऱ्याच चालती. आणि पाऊस उघडल्यावर ही बाई कापड काढते. ही म्हणते आमची माणसं कुठे? आम्हाला काय माहित तुमची माणसं. माय असंच कापड होतं व. अहो समिंद्रे सगळे कापड तसे आहेत आणि येड्यावानी गाऊन करायली ती तुळशी. बरोबर आहे ना? ते लय अवघड. दिंडीत चुकलं की लय मजा. जे दिंडीत हरपलं त्याला विचारा तुम्ही. बरोबर आहे ना? आणि दिंडीत हरपल्यावर मजा येते. आता मी दिंडीवाला आहे, मला माहिती आहे. दिंडीवाला आहे मी. एखाद्या बाईला जर म्हणलं कुठं हरपल्या, बिस्किटचा पुडा घेऊ लागले, असा हात लांब असतो तर तुम्ही अशा गेल्या. आणि मग पुडा हातात, डोळ्याला पाणी. मग बाकीचे म्हणतात बिस्किट खा बिस्किट खा. गोड लागन आता. माणसं माणसं माणसं. महाराजाला मोबाईल लावा, महाराजाला मोबाईल लावा. आणि मग महाराजाला फोन लावला, महाराज मी झाडाखाली बसले. झाडं का कमी आहेत? महाराज मी झाडाखाली बसली, मला न्यायला या. बरोबर आहे का नाही? कायचं झाडण कायचं काय. आणि मग महाराज गेले की ती गळ्यातच पडून रडती ती बाई. मग पुन्हा म्हणायचं लक्ष द्या माझ्याकडे. पुन्हा म्हणायचं कुठं थांबल्या होत्या? बिस्किटचा पुडा घेऊ लागली. आता घेसाल का? सोन्याच्या विलाईने लागणार नाही आता. ती मजा येते दिंडीत. बरोबर आहे ना? आम्ही नवीनच दिंडी काढली वा. ते एवढं कट करा बरं, नाही तर इस्तू लागेल सगळी. आमचे अमोल महाराज, मी मधुकर महाराज अवचार आणि गणेश महाराज जटाळे नावासहित सांगतो. आम्ही लय फेमस नव्हतो तेव्हा. मग संस्था ह्या तवाच्या गोष्टी. दिंडी मग आम्ही दिंडी काढली. चौघाच्या गावचे माणसं शास्त्री बाबा. आता ज्याच्या त्याच्या गावचे माणसं ज्यान त्यान सांभाळायचे. मग आमची दिंडी लय ते कसे तरी आम्हाला लय त्रास झाला. आम्ही बंडी शेगाव. पुण्यात एक बाई केळाच्या लाईनीला पळाई गेली आणि मोटरसायकल आली आणि तिच्या पायावून गेली. पायाचा पडला का तुकडा. आता मी त्या म्हातारीला घेऊन दवाखान्यात. ह्या तिघायला मिळेल. हे तिघं हुशार मायापेक्षा. यायचे फोन. आता काय करायचं? म्हणलं तुम्ही तिकडलं तर सांभाळा, मी डंगरी सांभाळतो ना इथं. बरोबर आहे का नाही? लय मजा. ताणच न जीवाला. आणि कसं तरी मजल करत आम्ही त्या भंडी शेगावला गेलो बा. आता त्या भंडी शेगावला ह्या मधुकर महाराजाच्या गावातल्या माणसाची हरपली बाईक. आता त्याची तळपायच्या मस्त आम्ही बारीकच दिसाय. आमचे लग्न नाही काय नाही, लय बारीक. आता जेवढे मग तवा केवढे असेल पा. मग ते मधुकर महाराजाला म्हणे, महाराज या दिंडीला आग लाव, मग बायको बैला सापडून दे म्हणे. अहो म्हणलं दिंडीला आग लावल्यावर काय सापडणार आहे का? जरा दम धरा ना, सापडेल ना तुमची बायको. लय मजा आहे ती वार दिंडीत, लय मजा महाराज. मग ती म्हणे मी हाताला हात धरते पण मला येऊ द्या. हाताला हात धरलं आणि दोघे प्रदक्षिणा करायला निघाले. पुंडलिक रायाच्या मंदिराजवळ आले. तिथं किती गर्दी असते? ज्यानं एकादशीची प्रदक्षिणा केली त्याला विचारा. जिकडं जायचं तिकडं फक्त असं उभं राहायचं. आपोआप लोटत नेतात लोक. बरोबर आहे ना? आणि एखादं जर उलट फिरायला लागला, अरे इकडं उड्या मारायला तिकडं आहे ना, ते म्हणते मला तिकडं तिकडून जाय फट तिकडं. लय मजा येते. बरोबर आहे का नाही? म्हणते असे वाळवंटात आले आणि हाताला हात धरलेला. एक भली मोठी दिंडी आली, दोघाचा हात सुटला बा. बायको एकीकड, नवरा एकीकड. आता एवढी दिंडी पास होईतपर्यंत बायको दिसेनाशी झाली. कावरा बावरा झाला. बायकोचा शोध घ्यायला लागला. बायको काय सापडना. निराश झाला. पहिलीच एवढ्या अडचणीतून तुमच्या ध्यानात आहे का नाही? पहिलीच एवढ्या अडचणीतून मिळवली आणि आता एवढ्या गर्दीत हरपली. आता त्याचा चेहरा फुटू काढण्यासारखा झाला असेल का नाही? कावरा बावरा झाला, थकला. एका मंदिरात जाऊन आश्रयात बसला. भाऊ सापडत नाही बायको. आता आशा सोडीन मंदिरात जाऊन बसला. ज्या मंदिरात बसला ते निघलं रामाचंच.
आर म्हणे जमलं. ज्यानं करून दिली त्याला विचारू. हात जोडे म्हण देवा, बायको करून देऊन माझ्यावर तुम्ही खूप मोठा उपकार केला, पण एवढ्या गर्दीत माझी बायको मला सांभाळता आली नाही. जशी बायको करून देऊन माझ्यावर उपकार केला तशी हरपलेली एकदा सापडून द्या, मी आयुष्यभर तुमच्या ऋणात राहील. असं म्हणतो ना म्हणतो तर पाठीत मागून एक गदा बसली. वा टायमाव अशी गदा पडली. माग पाहिलं तर म्हणे देवा तुम्ही इथं कस काय? हनुमंतराय हजर. तुम्ही इथं कस काय? म्हणे मी इथं कस काय हे नंतर सांगतो, तू काय म्हणला पहिल्यांदा सांग. मी म्हणलं जशी बायको करून देऊन उपकार केला तशी हरपलेली एकदा सापडून द्या. हनुमंतराय म्हणले पागल, त्याची हरवलेली. कळलं तुम्हाला? त्याची हरवलेली म्या शोधून आणली, तू हरवलेली ते काय शोधून देणार आहे? बायको करून देण्याचा कॉन्ट्रॅक्ट त्याच्याकडे होता, हरपलेली सापडून द्यायचा आपल्याकडे आहे. त्याच्याकडे जी वस्तू आहे त्याच्याकडे ते मागावं. म्हणून हेची दान देगा देवा. देवाला मागतात काय? तुझा विसर न व्हावा. मला तुझा विसर पडला नाही पाहिजे. विसरली तया बचतील खाणी 84 लक्ष योनीमध्ये देवाचा विसर पडल्यावर फिरावं लागत असतं. म्हणून म्हणतात देवाचा विसर पडला नाही पाहिजे. आणि हे जर तुम्हाला दिलंच तर गुण गाईन माझी सर्व जोडी. देवा मी आवडीने तुझ्या गुणाचं गुणानुवाद गाईल. आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता द्यासी. भावे गावे शुद्ध करून या, प्रेमाविना नाकाविन अर्थाविन पोथी. बस आवड, प्रेम, श्रद्धा, विश्वास हे शब्द परमार्थात फार महत्वाचे आहे. काही म्हणतात आम्ही रागात गातो, रागात गाण्यापेक्षा अनुरागात गा. काही म्हणतात आमची नेमाची वारी आहे. म्हणतो काय कोणाला? नेमाची वारी केल्यापेक्षा प्रेमाची वारी करा. थोर प्रेमाचा म्हणतात ना, काहे तेरे अखियों में पानी, काहे तेरे अखियों में पानी पानी पानी. कृष्ण दीवानी मेरा प्रेम दीवानी, कृष्ण दीवानी मेरा प्रेम दीवानी. दीवानी 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 ओ मीरा प्रेम दीवानी, ओ मीरा कृष्ण दीवानी. दीवानी दीवानी मीरा, दीवानी मीरा प्रेम दीवानी. काहे तेरे अखियों में पानी, काहे तेरे अखियों में पानी पानी पानी. कृष्ण दीवानी मीरा प्रेम दीवानी. एक साऊंड साठी टाळ्या वाजवा. वा. एक प्रेम दिवानी, एक दरस दिवानी. लक्षात ठेवा बरं का. मनात म्हणला गुण गाईन, आवडीने तुझ्या गुणाचं गुणानुवाद गाईल म्हणतात ना. मनुष्य जन्मन मोल रे, मिट्टी में ना रोल रे. अब जो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. जिबड़ा दो दिन का मेहमान, कब सुमरोगे राम. अब तुम कब सुमरोगे राम. देवी दिला दे भजना गुमटा, देवे दिला देव भजना गोमटा. तो या झाला फाटा बाधिकेचा,
झाला फाटा बाधिकेचा देवे दिला देह हो भजना गुमटा देवे दिला देह हो भजना गुमटा देवान सुंदर नरदेह भजनासाठी दिला याच देही घडे देवाचे भजन. कोणी म्हणाल मी बंगला बांधला ज्या चिमणीला हातपाय नाही ते खोपा बांधते. कोणी म्हणाल मला मुलगा झाला तुला वर्षात एक झालं कुत्रील एका टायमाला 6 होतात. कलर बदलून क्वांटिटी व्हरायटी नात करते काही यावाच लागते. हा लक्षात ठेवा. महाराज म्हणले लक्ष देऊन ऐका बघा. देवा लक्ष द्या. आपल्याला आहार निद्रा भय मैथून सर्व योनी म्हणून नरध्यात भजन होतं म्हणून गुण गायीनावडी हेची माझी सर्व जोडी न लगे मुक्ती आणि संपदा संत संग देई सदा. याच्यासाठी तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. कशासाठी गुण बोला गुण गायीन आवडी. कसं सर्वांनी टाळी वाजून ढोबार सर्वांनी हात वर करा. सर्वांनी महिला पुरुष जेंट्स लेडीज मेल फिमेल बाया माणसं गडी माणसं आव वैव याडी डोकरा आमनी तुमनी लाडक्या बहिणी सावत्र भाऊ तुम्हाला शेजाऱ्याची शपथ आहे. हात वर करा. एकदम सरळ करा. एकदम सरळ. आणि तिकडं फिरवा कॅमेरा. आता ते घ्या छान फोटो घ्या आणि छान भजन म्हणा 2 मिनिटं. लेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा 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 पांडुरंगा
त्याच्यासाठी टाळ्या वाजवा. वा वा वा, खरा आनंद घेतला तिकडं पुऱ्या लाटणाऱ्या महिलांनी. त्या नाचत होत्या उभं राहून, तुम्ही पाहिलंच नाही, मला दिसू लागले. टाळ्या वाजवा त्याच्यासाठी. त्या बिचाऱ्या पुऱ्या बी लाटायला आनंद याला म्हणतात आहे का. भजन कामामध्ये काम काही म्हणा, त्याचं काम बी चालू आहे, सेवा बी चालू आहे, आणि तेवढ्या टायमात उठल्या बी नाचायचा आनंद बी घेतला. तुम्ही बसा कूलरच्या हवेत. बरोबर आहे ना. लक्षात ठेवा, चांगलं भजन केलं, धन्यवाद. महाराज म्हणले द्यायचं तर हेच दान दे, हेची दान दे गा देवा, तुझा विसर न व्हावा. गुण गाईन त्या उभं राहून नाचल्या, हे आवडीचंच भजन आहे ना, गुण गाईन आवड. चांगलं भजन केलं, धन्यवाद. बोलण्यासारखं भरपूर आहे. 5-7 मिनटं माझ्या हातात राहिली. बरोबर 10:30ला आपल्याला थांबायचं आहे. आपला हा 12व्या वर्षाचा तपपूर्तीचा उत्सव, हनुमंतरायाची प्राणप्रतिष्ठापना, कलशारोहण आणि मंदिर वर्धापन दिन याच्या निमित्तानं 12 वर्ष एक तपपूर्ती सोहळा या संत महंताच्या आशीर्वादाने आणि माझे बालपणचे मित्र, आम्ही पुरुषोत्तम महाराज, कृष्णा भाऊ, आम्ही हिवराश्रमला शिबिरात होतो 6व्या वर्गात असताना. मी 6वीला होतो. दादा मोठे आहे माझ्यापेक्षा, पण तेव्हापासून नाही, वयानं मोठेच आहे ना, तेव्हापासून पाठांतर आणि एकदम मालिका हातातच राहायची बरं का. मालिका तेव्हापासून हातात राहायची कृष्णादादांच्या, आणि अतिशय प्रामाणिक, आणि तेव्हापासून आमची मैत्री आहे. 6वा वर्ग कुठं ना आता पहा आम्ही कुठं, तेव्हापासून आमची मैत्री आहे. म्हणून महाराजांच्या मार्गदर्शनाने हा उत्सव आहे. महाराजांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. महाराज नुसते मार्गदर्शकच नाही, उधडच आहे त्याच्याकडं, काकडा त्याच्याकडं, हरिपाठ त्याच्याकडं, पारायण त्याच्याकडं, गाथा भजन सगळं. बरोबर आहे ना. आणि कंटाळा नाही द्यायला. दुसऱ्या गावात जरी कीर्तनाला गेले तरी काकडा करणारा महाराज म्हणजे कृष्णा महाराज. कीर्तनाला गेले तरी काकडा करतात बरं का. पण अशी संप्रदायावर निष्ठा आहे. दादांच्याच मार्गदर्शनाने हा उत्सव आहे. आणि मी तर आण्विकराचं कौतुक करेल बा. एवढं एकच गल्ली आहे गावाची, मी तर म्हणतो एक उडी मारली तर पलीकडे जाईन, इकडून तिकडं आहे का नाही. पण एवढं सुंदर, एवढं सुंदर, छोटा पॅक बडा धमाका, काय म्हणावं लागेल, छोटा पॅक बडा धमाका. आणवीत एवढा सप्ताह असेच म्हणायचे सगळे मला. अहो ती आणवी चिखली जवळची, अरे म्हणलं हो तीच बावळ्या. बरोबर आहे ना. तिथं एवढा उत्सव म्हणे, अहो लय छोटं गाव आहे. म्हणलं गाव दिसायला छोटा असेल तर मनानं श्रीमंत आहे, म्हणून एवढा उत्सव. आणि आज आमच्या अभिजित दादा राजपूत, कुठे अभिजित दादा, कोणते येतं, आले नाही का, भेट देऊन गेले का. बरं, त्या जर नाही भेट देऊन गेले तरी त्याच्यासाठी टाळ्या वाजवा, जोरदार टाळ्या. त्यांच्याकडून आजचं कीर्तनाचं सौजन्य आहे. बघा, सप्ताहात 2 माणसाचा मोठा वाटा असतो. एक सौजन्य जाते आणि दुसरा अन्न जाते. पण ज्यांचं आज अन्नदान आहे त्या सकाळ सकाळ संध्याकाळच्या अन्नदात्यासाठी पण जोरदार टाळ्या सगळ्या. ज्यांचं आज अन्नदान आहे ते गंगा भागीरथी पानकोरबाई सुखदेव पवार आणवी यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ विष्णू सुखदेव पवार आणि रात्रीचं नाना आत्माराम पवार आणवी. बरोबर आहे ना. या दोघांसाठी पण जोरदार टाळ्या सगळ्यांनी. आणि मी म्हणतो आज मोठं अन्नदान आहे. आज जागराचा दिवस आहे ना, आज अन्नदान मोठं आहे. म्हणजे मोठा भार त्यांनी उचलला. मी पुन्हा एकदा सांगेन, ज्यांची ज्यांची देणगी द्यायची राहिली असेल त्या सगळ्यांना उद्या महाप्रसाद घ्यायच्या अगोदर पावती फाडून घ्या, नाही तर खाल्लेलं पचणार नाही. बरोबर आहे ना. ज्याची देणगी राहिली असेल त्यांनी देऊन टाका. आणि 2 टाईम जेवण आहे इथं. बरोबर आहे ना. राईस प्लेटच्या भावाने द्यावा. 100 रुपयाची एक राईस प्लेट आहे. 7×2 14 जेवण, काल्याचं एक 15 जेवण. एका माणसाचे झाले 1500. तुझ्या घरचे रोज 6 माणसं जेव्हा येत, याचा हिशोब लाव. बरोबर आहे ना. याचा हिशोब लावून दे. बाकी काय तू उपकार करूच नको. एवढे राईस प्लेटच्या भावाने दे. नाही तर याच्या घरी झाले 4000चं खाणं आणि यान दिले 1000 आणि पुन्हा हिशोब मागा तयार. किती उरल्या. त्याला म्हणायचं तू घेऊन जाय, आम्ही उरलेल्याच पाहून घेऊ, निघितून. बघा त्या अभिजित दादाने एवढं सौजन्य घेतलं, थांबले बी नाही आणि काही नाही. आणि जे 11 रुपये देतं ते लय बेजार करतं. 11 रुपये वर्गणी देणार, पाहुण्या रावळ्या सगट पंक्तीला जेवा येणार.
तांब्यात बुंदी घालून कुत्र्याला वाढण नेणार आणि पुन्हा हिशोब विचारायला तयार राहणार. किती उरले? त्याला म्हणायचं तू 11 घेऊन जाय, आम्ही उरलेल्याचं पाहून घेऊ. जास्त देणार बेजार करत नाही, कमी देणार लय बेजार. महाराज जेव नव्हता पाहिजे, पखवाजा तेव नव्हता पाहिजे, गायक हेव नव्हता पाहिजे, माईक तेव नव्हता पाहिजे, साऊंड इकडं पाहिजे होता, भोंग्यात तिकडं पाहिजे होता. भोंग्यात घेऊन जाय, भोंग्यात या घरी आणि येऊ नको पुन्हा इकडं. काय चौकाशा करता तो माणसं. एक वाक्य बोलू, अशा कार्यक्रमाला प्रतिक्रिया देण्यापेक्षा प्रतिसाद द्या. एवढं छोटंसं गाव जर एवढा उत्सव करत असेल तर याच्यात चुका काढायच्या नाही महाराज. एक वाक्य बोलू तुम्हाला, जो मेहनत करता है उसे गलती होती है, निकम्मों की जिंदगी दूसरों के गलती खोजने में बीत जाती है. ज्याला मेहनत करायचं नाही त्याचं आयुष्य चुका काढण्यात जातं. चुका काढणारे कशात काढत नाही. त्या शिंदे साहेबांनी एसट्या फुकट केल्या मावल्यावर. 75 वर्षाच्या पुढं महिला पुरुषाला एसट्या फुकट आणि त्या एका महिन्यात बाया 10-10 वर्षांनी मोठ्या झाल्या. कळलं ना तुम्हाला? हां, करूनच घेतल्यावर कळणार कसं नाही. याय ना ते आधार कार्डावर वय घेतले वाढून. नवरा म्हणे अरे तू मोठी कधी झाली? म्हणे एसटी फुकट झाली आणि मी मोठी झाली. आता ते आधार कार्डावर वय वाढवणं सोपं आहे, तोंडावर कसं वाढवणार? म्हणजे एसटीत बसल्यावर मजा येते. तो कंडक्टर त्या कार्डाकडे पाहतो, त्या बाईकडे पाहतो, त्या कार्डाकडे पाहतो, त्या बाईकडे पाहतो आणि त्याच्या लक्षात येतं ही 75ची नाही. त्याच्या घरात का बाया नाही का? त्याला कळतं ही 75ची नाही. मग तो त्या बाईला उलट म्हणतो, ताई खरं आहे कार्ड, ताई खरं आहे कार्ड. आता हिच्या लक्षात येतं हे याच्या ध्यानात आलं. मग ही त्याच्यावर वजन टाकते. थोबाडाकडं काय पाहायला, कार्टाकडं पाय ना. अधिकारी येडा ऐकले आला बापाची एसटी असल्यावर नाही करायला. काम आले तर काम करावं. शिंदे साहेबांनी सांगितलं 75ला फुकट. मग जळाले का डोळे तुये लिहिलं नाही तर चाल फाड. त्याच्यावर वजन टाकते. आता त्याला वाटतं 100 बक्कावर 1 लिखा लिहिलेलं आहे ना, आपल्याला काय करायचं. आणि त्या एसटीचा फुकटचा प्रवास सुरू झाला आहे. त्या लालपरीचा एसटी लालपरी म्हणत ही परी त्या लालपरीत फुकट फिरू लागली. पण या परील काय माहीत पुन्हा एक योजना येणार आहे. आणि लोकसभेच्या अगोदर आणखी एक योजना आली. कोणती? लाडकी बहीण. आणि वय मर्यादा 75 खाली कितीवर आणली? 65 वर केली. कर्म झाली तिची भोगाने अरे हा जिचा हप्ता जमा झाला तिच्या चेहऱ्यावर आनंद मावना. आणि वय वाढून घेणारी थोबाड जोडून घ्यायला. कुठूनच दुर्बुंदी सुचली. बुंदी खाऊन जाय तू उद्या काल्याची. आता बरोबर आहे ना. चुकच काढायची म्हणल्यावर कशातही निघते. त्या शिंदे साहेबांनी एसट्या फुकट केल्या आणि एक मीडियावाला एका बाईची बाईट घेत होता. प्रतिक्रिया, कसा वाटला तुम्हाला शिंदे साहेबाचा निर्णय? आता कधी माहेराला जा, कधी या, तुम्हाला पैसे लागणार नाही. ती बाई म्हणी काय धडाचा निर्णय नाही हा. काय फायदा एसट्या फुकट करून मोह माहेर गावात हे रिक्षा फुकट पाहिजे. वागच सांगू ना. असं असतं का? हे बघा, चूकच काढायची म्हणल्यावर कशातही निघते. चांगल्या कामाचं कौतुक करा. चांगलं काम करणारा भूक असताना आपल्या ताटातली अर्धी भाकर दुसऱ्याला खाऊ घालणं ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. आपल्या संस्कृतीला जपा. शरीराचं वजन वाढलं तर व्यायाम करावं आणि धनाचं वजन वाढलं तर दान करावं. संपत्तीतला 10% भाग चांगल्या कामात खर्च झाला पाहिजे. म्हणजे ज्यांची देणगी राहिली असेल, खर्च मोठा आहे, गाव छोटं आहे, जबाबदारी मोठी आहे. ज्यांची देणगी राहिली असेल त्यांनी उद्या सकाळी पहिल्यांदा आपली देणगी जमा करा सगळ्यांनी. आणि एकदा त्या पुऱ्या लाटणाऱ्या महिलांसाठी टाळ्या वाजवा जोरदार. वा, त्या माय मावल्या बघा. घरी 2 पाहुणे आले तर माणसं तोंड वाकड्या करतात बाया. नवरा जर म्हणला मित्र जेवाय आले तर परत घरातली खाना ना. पाहुणा म्हणतो मला उपास आहे, उपास. जेवण आलो मी, जेवण आलो, जेवत नाही. बरोबर आहे ना. पण इथं बिचाऱ्या घरी 4 माणसाच्या पुऱ्या लाटाय नको वाटतात. बरोबर आहे ना. पण इथं माय मावल्या 4 पायल्याच्या पुऱ्या लाटतील तरी नाही म्हणणार नाही. एवढी श्रद्धा आहे त्या बिचाऱ्याची. जोरदार टाळ्या वाजवा, जोरदार. सेवा करणाऱ्या माणसाचं कौतुक केलं पाहिजे मला. आता हे जे पुऱ्या लाटणाऱ्या महिला आहे, उद्या पोरं सकाळी वाढण्यासाठी एवढं छोटंसं गाव आणि एवढ्या लोकायला जीव घालायचं, हे काम कोणाकडे वाढण्याचं? तरुण पोरायकडं. मग म्हाताऱ्या माणसाने त्याच्यात चुका काढावं का?
हाय आम्ही का तुमच्यासारखे होतो, तू का साधा होता. सरे आणविल तो हा बायोडाटा माहिती आहे, बरोबर आहे ना. वय वाढल्यामुळे लोक बोलत नाही, बरोबर. पोरं जर पुढं तरुण पळत असतील तर ज्येष्ठाने प्रोत्साहन दिलं पाहिजे, बरोबर आहे ना. पोरो आम्ही तुमच्या मागे आहे, तुम्ही काय लागतं ते सांगा. फक्त आमच्याकडून आता शारीरिक कष्ट होत नाही, बाकी काय कमी रमी पडलं आम्ही तुमच्या सोबत आहे. त्या तरुणांसाठी एकदा जोरदार टाळ्या सगळ्यांनी. पुन्हा त्यांना धन्यवाद देतो. बाहेर गावून आलेली सगळी श्रोते मंडळी, अन्वीची शोभा तुम्ही वाढवली सगळ्यांनी. या बिचाऱ्या गावानं तुमच्या हिमतीवर एवढा मंडप टाकला. त्यांना माहीत होतं आमचे शेजार पाजारची गावं आम्हाला एकटं पडू देणार नाही, म्हणून तुम्ही बाहेर गावून आलेले सगळे महिला पुरुष श्रोते, बऱ्याचशा मुली पण या कार्यक्रमाला हजर झाल्या, मला माहिती आहे, बरोबर आहे ना. माहेरात आलेल्या मुलींनी हातवर करा बरं. माहेरात आलेल्या बघा, मी काही खोटं थोडंच बोलतो. बघा आपल्या माहेरातला कार्यक्रम आहे म्हणून या मुलीसुद्धा या ठिकाणी आज आल्या, म्हणून मी त्यांनाही धन्यवाद देतो. आमच्या बहिणींना आणि आमचे बंधू महिला सगळ्यांना धन्यवाद देतो. उद्या विदर्भरत्न पाचपोर बाबा यांची काल्याची सेवा आहे. आज जसे बहुसंख्येने उपस्थित राहिलात तसं उद्या सकाळी सुद्धा असंच बहुसंख्येने आपण सगळ्यांनी उपस्थित राहा. खरंच विदर्भ रत्न म्हणून ज्यांना पदवी शोभते ते संजयजी महाराज पाचपोर बाबा आहे. म्हणून या विदर्भानं संप्रदायाला दिलेलं हे रत्नच आहे महाराज, म्हणून लक्षात ठेवा. म्हणून बाबांची उद्या काल्याची सेवा आहे, आपण सगळ्यांनी त्या सेवेसाठी उपस्थित राहा. आमचे अमोल महाराज माझ्याबरोबर आले, महाराजांनाही धन्यवाद देतो. आमचे तेजराव शास्त्रीजी साहित्यामध्ये त्यांनी शास्त्री पदवी घेतलेली आहे आणि काशीमध्ये विद्यापीठामध्ये त्यांनी प्राध्यापक म्हणून कामही केलेलं आहे. शास्त्रीजी उपस्थित आहे, त्यांनाही धन्यवाद देतो. दोनही मृदंगाचार्य महाराज आणि गायनाचार्य गुणीजन, नावं सगळ्याची माहीत नाही पण चेहरे सगळ्याचे माहिती, कारण कोल्हाऱ्याला तुम्ही होते, तुम्ही तिकडं त्या पिपळ खुटा का काय ते तिकडं होते, बरोबर आहे. बरोबर आहे ना, लक्षात ठेवा. बऱ्याच मी गावात जिथं जिथं होते ते ध्यानात आहे माया, फक्त नावच सगळ्यांचे ध्यानात नाही. तुम्हा सगळ्यांना धन्यवाद देतो. अतिशय चांगली तात्या आहे, तात्या चाल म्हणले. पुन्हा ते दाजी आहेत, दाजी राम 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 राम. हां ही दाजी तात्या सगळे लक्षात ठेवा. सगळ्याला धन्यवाद देतो. पुन्हा एकदा साऊंडला धन्यवाद, उपस्थित श्रोत्यांना धन्यवाद. बरोबर 10:30 वाजले. 10:30 वाजून 5 मिनटं उभारीचे झाले. आपल्या खेड्यातली भाषा उभारीचे आहे का नाही. 5 मिनटं जास्त झाली, 10:30ला थांबायला पाहिजे. पण अतिशय सुंदर एकदा कार्यकर्त्यासाठी जोरदार टाळ्या सगळ्यांना. पुन्हा एकदा हे पुढं होऊन करणारी जी माणसं आहे मी त्यांना धन्यवाद देतो. आपण एवढी डेअरिंग धाडस केलं ही खूप मोठी गोष्ट आहे. आमचे कोलारा बरोबर आहे ना, देवबाप्पा आहे का नाही, देवबाप्पा या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांनाही धन्यवाद देतो. सगळी महाराज मंडळी, काही महाराज खाली बसले, बिचारायला वाटलं मधात कायला जायचं वरी, तिकडेच बसले, त्यांना धन्यवाद देतो. आणि पुन्हा एकदा सर्वांच्या चरणी सेवा समर्पित. आणि महिलाला विनंती आहे, मावल्या हो आता थोड्याशा मदत करू लागा तुम्ही पण. हां आपलं छोटंसं गाव आहे, तुम्ही आता पुरुषोत्तम मास चालू आहे, धोंड्याचा महिना, अधिक मास, पुरुषोत्तम मास, मलमास. या मलमासात, पुरुषोत्तम मासात, अधिक मासात एवढं पुण्य केलं तर एवढं होतं. कळलं माझं बोल ना. तुम्ही एक पुरी लाटली तर 100 पुऱ्या लाटल्याचं पुण्य. काही मग एकच लाटून जासाल घरी असं नाही बरं. एक लाटली तर 100 लाटल्याचं पुण्य होतंय. त्याच्यामुळं 1000 लाटल्या तर 10,000 लाटल्याचं पुण्य होईल, बरोबर आहे ना. त्याच्यामुळं लाटायचा, लाटू नका. कळलं नाही तुम्हाला. हां लाटायचा, काही म्हणतात लाटल्या त्या गेल्या त्या, बरोबर आहे ना. अशी पण भाषा आहे. म्हणून सगळ्यांना विनंती आहे, महिला पुरुष आपलं गाव छोटं आहे, उद्याचा महाप्रसाद मोठा आहे, त्याच्यामुळं सर्वांनी मदत करा. पाहुण्या रावळ्यानं बी करा. तुम्ही ही वयाच्या घरी गेल्या उचलत नाही का बाटली, होय, ही वयाच्या घरी गेल्या उचलत नाही का.
त्याला का व्हायला म्हणतात, पाहुण्यांनाही सहकार्य करायचं, मग कोण करायचं. तसं आपला संप्रदायाचा कार्यक्रम आहे, आपल्या सगळ्यांचाच आहे. सगळ्यांनी सहकार्य करा आणि हा आनंदात उद्याचा महाप्रसाद पार पाडा. पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद. मानवानीला राम ज्ञानेश्वर महाराज.